अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात मँगो मस्तानी बनवायला. त्यासाठी इथे मी 2 ग्लास दूध, 2 आंबे, अर्धा वाटी साखर, 2 काजू, 2 बदाम आणि 2 पिस्ता घेतले. सर्वप्रथम काय करायचं, आपल्याला हे 2 आंबे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. नंतर अशी एक डिश घ्यायची आणि अशी एक चाकू घेऊन आपल्याला आंबा कापून घ्यायचा आहे बघा. आंब्याची अशी एक साईड कापायची आधी, मग दुसऱ्या साईडनेही त्याच साईजने कापायचा आणि मग ज्या कडाच्या 2 साईड आहे ना छोट्या छोट्या, त्याही कापून घ्यायच्या. अशा प्रकारे आपल्याला आंब्याचे छोटे छोटे काप काढून घ्यायचे आहे बघा. एकदम सोपं आहे बघा हे मँगो मस्तानी बनवायला. आणि जर तुम्ही शहरात किंवा दुकानात जर गेला तर खूप महाग भेटते ही मँगो मस्तानी. घरच्या घरी तुम्ही एकदम कमी साहित्यात एकदम इझी मँगो मस्तानी करू शकता. आणि सध्या तर आता मँगोचे म्हणजेच आंब्याचे दिवस आहे, म्हणून लहान मुलांचा तर हा फेवरेट डिश आहे, फेवरेट पदार्थ आहे. त्यामुळे तुम्ही मँगो मस्तानी एकदा नक्की ट्राय करा. हे बघा, आपल्याला असे आंब्याचे बारीक बारीक काप सगळे काढून घ्यायचे आहे बघा. एकदम इझी निघतं बघा हे. आणि पिकलेला आंबा घ्यायचा बरं का. हे बघा, असं सर्व आंब्याचं मी काढून घेतलं. आता काय करायचं, असं ज्यूसचं भांडं असतं ना, त्या भांड्यामध्ये आपण 2 ग्लास मँगो मस्तानी करणार आहोत. त्यासाठी आपण इथे 4 ते 5 चमचे असा आंब्याचा गर घ्यायचा. 2 ग्लास थंड दूध घ्यायचं बघा, एकदम थंड. अर्धा वाटी साखर टाकायची आणि आपल्याला हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. आता काय करायचं, आपल्याकडे असा काचेचा ग्लास असतो ना ज्यूसचा, तो घ्यायचा. त्यामध्ये 2 चमचे असा गर टाकायचा. आता इथे काय केलं, मी व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम आणली बघा. आता ती अर्धा वाटी टाकली आणि आपण जो ज्यूस म्हणजेच मँगो मस्तानी केली होती ना, ती टाकायची. आता आंब्याचा गर बघा, परत 1 चमचा वरून टाकायचा आणि परत अर्धा वाटी जी आईस्क्रीम राहिलेली होती ना, ती टाकून घ्यायची. आता इथे मी ड्रायफ्रूटचे बारीक बारीक काप केले होते, तेही वरून असे टाकून घ्यायचे. हे बघा, तयार आहे आपली मँगो मस्तानी. एकदम स्वादिष्ट टेस्टेड होते बघा. आणि दुसऱ्याही ग्लासात कशी बनवायची तेही मी तुम्हाला दाखवते. तुम्ही 5 ते 10 रुपयाची आईस्क्रीम व्हॅनिला फ्लेवरची आणून करू शकता किंवा आईस्क्रीम घरच्या घरीही बनवू शकता. पण जर तुम्हाला घाईत करायची असेल तर 5 ते 10 रुपयाची वाटी आणून एकदम कमी वेळेत होणारी मँगो मस्तानी आहे. तयार आहे आपली मँगो मस्तानी. तुम्ही तुमच्या घरी अशी मँगो मस्तानी नक्की ट्राय करा. थँक्यू.